सैनिकाची आत्मकथा निबंध पहिला. सैनिकाचा प्रवास परिचय. मी एक भारतीय सैनिक आहे. देशाच्या सीमांचा रक्षक आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचा रक्षक आहे. माझे जीवन कर्तव्य, सन्मान आणि माझ्या देशाप्रती अतूट वचनबद्धतेचा दाखला आहे. या आत्मचरित्रात मी तुम्हाला एका सैनिकाच्या जीवनातील उल्लेखनीय प्रवासाची माहिती देणार आहे. सुरुवातीची वर्षे आणि प्रेरणा. मी एका विनम्र पार्श्वभूमीचा आहे. भारतातील एका छोट्या गावात जन्मलो आणि वाढलो. लहानपणी मला आपल्या सैनिकांच्या शौर्याने आणि बलिदानाने खूप प्रेरणा मिळाली. त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाने माझ्यात आग पेटवली. माझ्या मातृभूमीची सेवा करण्याची ज्वलंत इच्छा. सैन्यात सामील होणे. एक सैनिक म्हणून माझा प्रवास भारताच्या सन्मानाचे रक्षण करण्याच्या आकांक्षेने सुरू झाला. गणवेश परिधान करण्याचा विशेषाधिकार मिळविण्यासाठी मी शारीरिक आणि मानसिक दोन्ही कठोर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाने माझ्यामध्ये शिस्त, धैर्य आणि निःस्वार्थीपणा यांसारखी मूल्ये रुजवली. आघाडीवर जीवन. एक सैनिक म्हणून माझे दिवस आव्हाने आणि जबाबदाऱ्यांनी भरलेले आहेत. मला कठोर वाळवंटापासून बर्फाळ हिमालयापर्यंत विविध भूप्रदेशांवर तैनात करण्यात आले आहे. माझ्या कर्तव्यांमध्ये आमच्या सीमांचे रक्षण करणे, शांतता राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देणे समाविष्ट आहे. प्रत्येक दिवस नवीन परीक्षा घेऊन येतो, परंतु माझ्या देशाचे रक्षण करण्याचा माझा संकल्प अटूट आहे. कॉम्रेडशिप आणि बंधुत्व. सैनिकांमधील बंध एक अनोखा आणि अतूट असतो. आम्ही फक्त सहकारी नाही, आम्ही कुटुंब आहोत. आम्ही आमचे सुख आणि दुःख सामायिक करतो आणि आमचा एकमेकांवरील विश्वास अढळ आहे. आपले जीवन एकमेकांवर अवलंबून आहे हे जाणून आपण एकत्र येऊन संकटांचा सामना करतो. यज्ञ. सैनिकाचे जीवन म्हणजे वैयक्तिक सुखसोयी आणि कौटुंबिक वेळेचा त्याग करणे. आपण महत्त्वाचे क्षण आणि उत्सव गमावतो, परंतु हे बलिदान आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी छोटी किंमत आहे. आमची कुटुंबे देखील आमचे बलिदान सामायिक करतात आणि आमच्या मिशनमध्ये आम्हाला पाठिंबा देतात. प्रतिकूलतेचा सामना करणे. माझ्या संपूर्ण प्रवासात मी धोक्याचा आणि संकटांचा सामना केला आहे. प्रतिकूल शक्तींशी झुंज देत असो किंवा अत्यंत हवामानाच्या परिस्थितीत टिकून राहणे असो, सैनिकाने दृढ आणि जुळवून घेण्यासारखे असले पाहिजे. या अनुभवांनी मला प्रतिकूल परिस्थितीत धैर्याचे महत्त्व शिकवले आहे. भारताची सेवा केल्याचा अभिमान. आव्हाने असूनही मला भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान आहे. आपल्या राष्ट्राचे आणि तेथील लोकांचे रक्षण करणे हा सन्मान आहे. दररोज मी उद्देशाच्या भावनेने आणि माझ्या देशावरील अतूट प्रेमाने जागे होतो. निष्कर्ष. एक भारतीय सैनिक म्हणून माझे जीवन एक अतुलनीय प्रवास आहे, ज्याची व्याख्या कर्तव्य, त्याग आणि माझ्या राष्ट्रावरील प्रेमाने केली आहे. भारतासाठी माझे समर्पण सामायिक करणाऱ्या सहकारी सैनिकांसोबत सेवा करण्याचा मला सन्मान वाटतो. मी हा प्रवास सुरू ठेवत असताना मी सैनिकाला परिभाषित करणाऱ्या मूल्यांचे समर्थन करण्यासाठी आणि मी ज्या भूमीला घर म्हणतो त्याचे संरक्षण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. सैनिकाची आत्मकथा निबंध दुसरा. जीवनाच्या लढाईतून सैनिक परिचय. मी एक भारतीय सैनिक आहे. माझ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा रक्षक आहे आणि तेथील लोकांचा सेवक आहे. माझे जीवन धैर्य, वचनबद्धता आणि त्यागाची कथा आहे. या आत्मचरित्रात मी सैनिकाच्या जीवनाची व्याख्या करणारे अनुभव आणि भावना शेअर करणार आहे. प्रारंभिक आकांक्षा. एका छोट्या गावात जन्मलेल्या मी देशाची सेवा करण्याचे स्वप्न घेऊन मोठा झालो. आमच्या सैनिकांच्या शौर्याने आणि समर्पणाने मला लहानपणापासूनच प्रेरणा दिली. कर्तव्याच्या हाकेशी माझे नशीब गुंफले आहे हे मला माहीत होते. गणवेश स्वीकारणे. सैनिक बनणे हा सोपा मार्ग नव्हता. त्यासाठी कठोर प्रशिक्षण आणि अटल निर्धार आवश्यक होता. या प्रशिक्षणाने माझे रूपांतर एका शिस्तबद्ध आणि निर्भय व्यक्तीमध्ये केले, जे लष्करी जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहे. आघाडीवर जीवन. एक सैनिक म्हणून माझे आयुष्य आपल्या सीमांचे रक्षण आणि शांतता राखण्याभोवती फिरते. वाळवंटाच्या कडक उष्णतेपासून
ते पर्वतांच्या हाडांना ठणकावणाऱ्या थंडीपर्यंत मी विविध भूप्रदेशांमध्ये तैनात आहे. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा आहे, परंतु माझ्या कर्तव्याशी माझी बांधिलकी दृढ आहे. कॉम्रेडशिप आणि एकता. सैनिक हे केवळ सहकारी नसतात, आम्ही एक जवळचे विणलेले कुटुंब आहोत. आमचे सौहार्द आणि बंधुत्वाचे बंध खोलवर आहेत. संकटकाळात आपण एकमेकांवर विसंबून राहतो. आपली एकता हीच आपली ताकद आहे. राष्ट्रासाठी बलिदान. बलिदान हा सैनिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण आपल्या कुटुंबांपासून लांब राहतो, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण गमावतो. तरीही आपले बलिदान हे आपल्या देशावरील आपल्या अतूट प्रेमाचा दाखला आहे. आव्हानांचा सामना करणे. सैनिक म्हणून जीवन संकटांनी भरलेले आहे. आम्हाला प्रतिकूल शक्तींचा, कठोर हवामानाचा आणि मागणी करणाऱ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. अनुभवांनी मला परिस्थितीशी जुळवून घेण्यास, दबावाखाली शांत राहण्यास आणि विभाजित दुसरे निर्णय घेण्यास शिकवले आहे. सेवेचा अभिमान. अनेक अडचणी असूनही मला भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान आहे. आपल्या देशाच्या सन्मानाचे रक्षण करणे हा इतर कोणताच विशेषाधिकार आहे. प्रत्येक दिवशी मी माझ्या मातृभूमीबद्दल कर्तव्य आणि प्रेमाच्या भावनेने जागे होतो. निष्कर्ष. एक भारतीय सैनिक म्हणून माझे जीवन बलिदान, लवचिकता आणि सखोल उद्देशाने चिन्हांकित केलेला एक उल्लेखनीय प्रवास आहे. भारताप्रती असलेल्या वचनबद्धतेत मी माझ्या सहकारी सैनिकांसोबत अभिमानाने उभा आहे. मी माझा प्रवास सुरू ठेवत असताना संरक्षण आणि सेवा करण्याच्या माझ्या संकल्पावर मी ठाम आहे. कारण माझे हृदय माझ्या देशाच्या प्रेमाने धडधडते आणि मला स्वतःला भारतीय सैनिक म्हणवण्याचा अभिमान आहे. सैनिकाची आत्मकथा. निबंध 3. एका सैनिकाची बलिदानाची कथा. परिचय. मी एक भारतीय सैनिक आहे. माझ्या देशाच्या सेवेसाठी समर्पित आहे. एक सैनिक म्हणून माझे जीवन त्याग, शौर्य आणि अटल देशभक्तीचा प्रवास आहे. या आत्मचरित्रात मी माझ्या आयुष्याला आकार देणारे अनुभव सांगणार आहे. प्रारंभिक आकांक्षा. एका छोट्याशा भारतीय खेड्यात लहानाचा मोठा झालो. मला आमच्या सैनिकांच्या धैर्याने आणि समर्पणाने खूप प्रेरणा मिळाली. त्यांच्या देशासाठीच्या निस्वार्थ सेवेने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची माझ्यात उत्कट इच्छा जागृत केली. सैनिक बनण्याचा मार्ग. भारतीय सशस्त्र दलात सामील होणे हा एक आव्हानात्मक प्रवास होता. मी घेतलेल्या कठोर प्रशिक्षणाने माझ्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांची चाचणी घेतली आणि माझ्यामध्ये शिस्त आणि धैर्याची मूल्ये रुजवली. आघाडीवर जीवन. एक सैनिक या नात्याने माझे जीवन आपल्या सीमांचे रक्षण आणि शांतता राखण्यावर केंद्रित आहे. मी रखरखीत वाळवंटापासून ते अक्षम्य पर्वतांपर्यंत विविध भूप्रदेशांमध्ये सेवा केली आहे. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने घेऊन येतो, परंतु माझ्या राष्ट्राचे रक्षण करण्याचा माझा निर्धार अटल आहे. कॉम्रेडशिप आणि बंधुत्व. सैनिकांमधील सौहार्द अतुलनीय आहे. आम्ही फक्त सहकारी नाही, आम्ही एक घट्ट विणलेले कुटुंब आहोत. आमचे ऋणानुबंध संकटाच्या क्रुसिबलमध्ये बनलेले आहेत आणि आम्ही सर्वात कठीण काळात समर्थनासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. केलेला त्याग. सैनिकाचे जीवन म्हणजे वैयक्तिक सुखसोयी आणि कौटुंबिक वेळेचा त्याग करणे. आम्ही महत्त्वाचे प्रसंग आणि टप्पे चुकवतो, परंतु हे बलिदान देशाच्या सुरक्षेसाठी आमच्या अटल वचनबद्धतेचा दाखला आहे. प्रतिकूलतेला तोंड देणे. एक सैनिक म्हणून जीवन धोके आणि आव्हानांनी भरलेले आहे. शत्रुत्वाचा सामना असो, अत्यंत हवामान किंवा कठीण भूप्रदेश असो, सैनिकाने लवचिक आणि जुळवून घेण्यासारखे असले पाहिजे. या अनुभवांनी मला प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहण्याचे महत्त्व शिकवले आहे. भारताची सेवा केल्याचा अभिमान. अनेक अडचणी असूनही मला भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान आहे. आपल्या राष्ट्राचे रक्षण करणे हा एक विशेषाधिकार आणि सन्मान आहे जो मला माझ्या देशाप्रती एक खोल उद्देश आणि प्रेमाने भरतो. निष्कर्ष. एक भारतीय सैनिक म्हणून माझे जीवन एक विलक्षण प्रवास आहे, ज्याची व्याख्या माझ्या राष्ट्राप्रती त्याग, धैर्य आणि अखंड भक्ती यांनी केली आहे.
भारतासाठी समान समर्पण असलेल्या माझ्या सहकारी सैनिकांसोबत सेवा करण्याचा मला विशेषाधिकार मिळाला आहे. मी माझा प्रवास सुरू ठेवत असताना मी सैनिकाला परिभाषित करणाऱ्या मूल्यांचे समर्थन करण्यासाठी आणि मी ज्या भूमीला घर म्हणतो त्याचे रक्षण करण्याच्या माझ्या वचनबद्धतेत दृढ आहे. सैनिकाची आत्मकथा निबंध चौथा सोल्जरचे क्रॉनिकल ऑफ सर्व्हिस परिचय मी एक भारतीय सैनिक आहे. देशाच्या सीमेवर उभा आहे. देशाच्या सुरक्षेचा रक्षक आहे. एक सैनिक म्हणून माझे जीवन माझ्या मातृभूमीसाठी अतुलनीय समर्पण, त्याग आणि प्रेमाची कहाणी आहे. या आत्मचरित्रात मी माझ्या प्रवासाची व्याख्या केलेले क्षण सांगणार आहे. सुरुवातीची वर्षे आणि प्रेरणा. एका विचित्र भारतीय गावात जन्मलेले आणि वाढलेले माझे बालपण शौर्य आणि शौर्याच्या कथांनी भरलेले होते. आपल्या सैनिकांनी देशासाठी केलेल्या बलिदानाने माझ्या हृदयावर अमिट छाप सोडली. माझ्या देशाची सेवा करण्याचा उत्साह प्रज्वलित केला. कॉल ऑफ ड्युटी स्वीकारणे. सैनिक बनणे हा एक मागणीचा मार्ग होता. मी घेतलेले प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या टॅक्सिंग होते, ज्याने मला एक शिस्तबद्ध आणि निडर व्यक्ती बनवले, जे समोरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होते. आघाडीवर जीवन. एक सैनिक म्हणून माझे आयुष्य आपल्या सीमांचे रक्षण करणे, शांतता राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देणे याभोवती फिरते. वाळवंटापासून ते हिमालयाच्या बर्फाळ उंचीपर्यंत मी विविध भूप्रदेशांमध्ये तैनात आहे. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा आहे, परंतु माझ्या देशाचे रक्षण करण्याचा माझा संकल्प अटूट आहे. कॉम्रेडशिप आणि एकता. सैनिकांमध्ये सौहार्द आणि बंधुत्वाचा अनोखा बंध असतो. आम्ही सहकायांपेक्षा जास्त आहोत. आम्ही एक कुटुंब आहोत. धोक्याच्या वेळी आपण एकमेकांवर झुकतो, हे जाणून घेतो की आपली एकता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. राष्ट्रासाठी बलिदान. सैनिकाचे जीवन म्हणजे वैयक्तिक सुखसोयी आणि कौटुंबिक वेळेचा त्याग करणे. आम्ही महत्त्वाचे प्रसंग आणि टप्पे चुकवतो, परंतु हे बलिदान देशाच्या सुरक्षेसाठी आमच्या अटल वचनबद्धतेचा दाखला आहे. आव्हानांचा सामना करणे. एक सैनिक म्हणून जीवन संकटांनी भरलेले आहे. आम्हाला प्रतिकूल शक्तींचा, कठोर हवामानाचा आणि मागणी करणाऱ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. या अनुभवांनी मला लवचिकता, अनुकूलता आणि दबावाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता शिकवली आहे. सेवेचा अभिमान. आव्हाने असूनही मला भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान आहे. आपल्या राष्ट्राचे रक्षण करणे हा सन्मान आहे. प्रत्येक दिवशी मी कर्तव्याच्या भावनेने आणि माझ्या देशाबद्दल खोल प्रेमाने जागे होतो. निष्कर्ष. एक भारतीय सैनिक म्हणून माझे जीवन एक विलक्षण प्रवास आहे, ज्यात बलिदान, शौर्य आणि प्रगल्भ देश आहे. मी माझ्या सहकारी सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. भारताप्रती आमच्या अतूट बांधिलकीत एकजूट आहे. मी माझा प्रवास सुरू ठेवत असताना संरक्षण आणि सेवा करण्याच्या माझ्या संकल्पावर मी ठाम आहे, कारण माझे हृदय माझ्या देशाच्या प्रेमाने धडधडते आणि मला स्वतःला भारतीय सैनिक म्हणवण्याचा अभिमान आहे. सैनिकाची आत्मकथा निबंध 5वा. एका सैनिकाचे समर्पण संस्मरण. परिचय. मी एक भारतीय सैनिक आहे. आपल्या देशाच्या सीमांचा रक्षक आहे आणि त्याच्या सार्वभौमत्वाचा रक्षक आहे. माझे जीवन हे माझ्या देशाप्रती समर्पण, सन्मान आणि अतूट वचनबद्धतेचा दाखला आहे. या आत्मचरित्रात मी एक सैनिक म्हणून माझ्या आयुष्याची व्याख्या करणारे अनुभव शेअर करणार आहे. प्रारंभिक आकांक्षा. एका सामान्य भारतीय खेड्यात जन्मलेला आणि वाढलेला. माझी सुरुवातीची वर्षे आमच्या सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कथांनी भरलेली होती. त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या अतूट भक्तीने मला लहानपणापासूनच प्रेरणा दिली आणि मला माझ्या मातृभूमीच्या सेवेत आयुष्य घालवण्यास प्रवृत्त केले. गणवेश स्वीकारणे. सैनिक होण्याचा मार्ग खडतर होता. मी घेतलेले कठोर प्रशिक्षण मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आवश्यक होते,
जे मला पुढील आव्हानांसाठी तयार असलेल्या एका शिस्तबद्ध आणि निर्भय व्यक्तीमध्ये बनवले. आघाडीवर जीवन एक सैनिक म्हणून माझे दिवस आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि संकटांना प्रतिसाद देण्यासाठी समर्पित आहेत. वाळवंटापासून ते गोठवणाऱ्या पर्वतांपर्यंत मी अनेक भूप्रदेशांमध्ये तैनात आहे. प्रत्येक दिवस नवीन परीक्षा घेऊन येतो, पण माझ्या कर्तव्याप्रती असलेली माझी बांधिलकी अटल आहे. कॉम्रेडशिप आणि बंधुत्व. सैनिकांमध्ये सौहार्द आणि बंधुत्वाचे बंध आहेत जे अतुलनीय आहे. आम्ही फक्त सहकारी नाही, आम्ही एक जवळचे विणलेले कुटुंब आहोत. संकट काळात आपण एकमेकांवर झुकतो, हे जाणून घेतो की आपली एकता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. राष्ट्रासाठी बलिदान. सैनिकाच्या जीवनात अनेकदा वैयक्तिक बलिदान आवश्यक असते. आम्ही आमच्या कुटुंबांपासून लांब काळ घालवतो, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे गमावतो. तथापि हे बलिदान आपल्या देशावरील आपल्या अतूट प्रेमाचा दाखला आहे. प्रतिकूलतेला तोंड देणे. एक सैनिक म्हणून जीवन आव्हानांनी भरलेले आहे. आम्हाला प्रतिकूल शक्तींचा सामना करावा लागतो. अत्यंत हवामान परिस्थिती आणि मागणी करणाऱ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. या अनुभवांनी मला लवचिकता, अनुकूलता आणि दबावाखाली शांत राहण्याचे महत्त्व शिकवले आहे. सेवेचा अभिमान. अनेक अडचणी असूनही मला भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान आहे. आपल्या राष्ट्राचे रक्षण करणे हा इतर कोणताच विशेषाधिकार आहे. प्रत्येक दिवशी मी कर्तव्याच्या भावनेने आणि माझ्या मातृभूमीबद्दल खोल प्रेमाने जागे होतो. निष्कर्ष. एक भारतीय सैनिक म्हणून माझे जीवन एक उल्लेखनीय प्रवास आहे, ज्याची व्याख्या बलिदान, शौर्य आणि माझ्या राष्ट्रावरील अटळ प्रेम आहे. भारतासाठी माझे समर्पण सामायिक करणाऱ्या माझ्या सहकारी सैनिकांसोबत सेवा करण्याचा मला सन्मान वाटतो. मी माझा प्रवास सुरू ठेवत असताना मी सैनिकाला परिभाषित करणाऱ्या मूल्यांचे समर्थन करण्यासाठी आणि मी ज्या भूमीला घर म्हणतो त्या भूमीचे रक्षण करण्याच्या माझ्या वचनबद्धतेत दृढ आहे. सैनिकाची आत्मकथा. निबंध 6. एक सैनिक प्रवास. माझे आत्मचरित्र. परिचय. मी एक भारतीय सैनिक आहे आणि मी माझे जीवन माझ्या प्रिय राष्ट्र भारताच्या सेवेसाठी समर्पित करतो. एक सैनिक म्हणून माझा प्रवास अटल समर्पण, त्याग आणि अभिमानाचा आहे. या आत्मचरित्रात मी एक सैनिक म्हणून माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पे तुम्हाला घेऊन जाईन आणि तुम्हाला एका सैनिकाच्या जीवनातील जगाची झलक देईन. प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा. मी भारतातील एका छोट्या गावात जन्मलो आणि वाढलो. मोठे झाल्यावर मी आमच्या सैनिकांचे शौर्य आणि समर्पण पाहिले, ज्यांनी आमच्या सीमांचे रक्षण केले आणि आमची सुरक्षा सुनिश्चित केली. त्यांच्या देशाप्रती असलेल्या अतूट बांधिलकीने माझ्या तरुण मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या देशाची सेवा करायची आहे, हे मला लहानपणापासूनच माहीत होते. सशस्त्र दलात सामील होणे. माझे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सैनिक होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करायचे ठरवले. भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर निवड प्रक्रियेसाठी आणि प्रशिक्षणासाठी मी हजर झालो. हे प्रशिक्षण मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने कठीण होते, पण त्यामुळे माझ्यात शिस्त, धैर्य आणि सौहार्द ही मूल्ये रुजली. कर्तव्यावर जीवन. एक सैनिक या नात्याने उग्र वाळवंटापासून ते गोठवणाऱ्या पर्वतांपर्यंत काही अत्यंत आव्हानात्मक प्रदेशात सेवा करण्याचा सुहक्क मला मिळाला आहे. माझ्या कर्तव्यांमध्ये आमच्या सीमांचे रक्षण करणे, शांतता राखणे आणि आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद देणे समाविष्ट आहे. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने घेऊन येतो आणि माझ्या क्षमतेची चाचणी घेतो, परंतु माझ्या कर्तव्याप्रती असलेली माझी बांधिलकी कायम आहे. कॉम्रेडशिप आणि बंधुत्व. सैनिकाच्या जीवनातील सर्वात उल्लेखनीय पैलूंपैकी एक म्हणजे आपण आपल्या सहकारी सैनिकांसोबत सामायिक केलेले बंधन. आपल्यातील सौहार्द आणि बंधुभाव अतुलनीय आहे. आम्ही एक जवळचे कुटुंब म्हणून एकत्र राहतो, प्रशिक्षित करतो आणि संघर्ष करतो.
धोक्याच्या आणि संकटाच्या वेळी एकमेकांवर अवलंबून असतो. यज्ञ सैनिक असणे म्हणजे अनेकदा वैयक्तिक त्याग करणे. आम्ही आमच्या कुटुंबांपासून लांब काळ घालवतो, महत्त्वाचे टप्पे आणि उत्सव गमावतो, परंतु हे बलिदान आपल्या राष्ट्र आणि तेथील लोकांप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचा पुरावा आहे. आपण आपल्या सहकारी नागरिकांचे रक्षण करत आहोत हे ज्ञान आपल्याला अत्यंत आव्हानात्मक काळातही चालू ठेवते. प्रतिकूलतेचा सामना करणे माझ्या संपूर्ण प्रवासात मी असंख्य आव्हाने आणि धोक्यांचा सामना केला आहे. प्रतिकूल सैन्याशी लढा देणे असो किंवा अत्यंत हवामान परिस्थितीशी झुंज देणे असो, सैनिकाने लवचिक आणि दृढनिश्चयी राहिले पाहिजे. या अनुभवांनी मला अनुकूलता आणि जलद निर्णय घेण्याचे महत्त्व शिकवले आहे. भारताची सेवा केल्याचा अभिमान, कष्ट आणि बलिदान असूनही मला भारतीय सैनिक असल्याचा प्रचंड अभिमान आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आणि तेथील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे यापेक्षा मोठा सन्मान नाही. दररोज मी एका उद्देशाच्या भावनेने आणि माझ्या देशाबद्दल खोल प्रेमाने जागे होतो. निष्कर्ष, एक भारतीय सैनिक म्हणून माझे जीवन हे माझ्या प्रिय राष्ट्राप्रती समर्पण, त्याग आणि कर्तव्याच्या भावनेने भरलेला एक उल्लेखनीय प्रवास आहे. भारताप्रती माझी वचनबद्धता सामायिक करणाऱ्या काही उत्कृष्ट व्यक्तींसोबत सेवा करण्याचा मला विशेषाधिकार मिळाला आहे. मी हा प्रवास सुरू ठेवत असताना संरक्षण आणि सेवा करण्याच्या माझ्या संकल्पावर मी ठाम आहे, कारण माझे हृदय माझ्या देशाच्या प्रेमाने धडधडत आहे आणि मला स्वतःला भारतीय सैनिक म्हणवण्याचा अभिमान आहे. मी आपला ऋणी आहे. धन्यवाद.